तर सुवर्ण संधी असेल ती मात्र धडाकेबा जय हनुमान बजरंग या संघाला, वडोली संघाला, की हॅट्रिक जर इथे कोणी कंप्लीट करीत असेल तर डीजे नाना म्हणजे सुप्रसिद्ध आज दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसामधील एक संगीतमय वातावरण करून ठेवलंय ते डीजे नाना यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गेम इज ऑन. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली आणि विकेट विकेट आणि विकेट. पहिल्याच बॉलवर विकेट कॅरी केले आणि नक्कीच धक्का लागतो पहिला मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम. नक्कीच विचार केला डीजे नानाचा तर आमचं शब्द पूर्ण होण्याच्या आधी त्याने डीजे ऑन केला म्हणजेच टीमपेक्षा जास्त आनंद नानांना झालाय यात काही शंका नाही. या पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केले. अजिंक्य गोलंदाजी ट्रॅकवर होता. पहिल्या बॉलवर विकेट कॅरी करणं हे खूप नक्कीच अवघड असतं आणि पहिल्या बॉलवर दमदार सुरुवात झाल्यानंतर नक्कीच एक दबाव कमी करायचं काम सध्याच्या घडीला अजिंक्य या गोलंदाजाने केलंय. विकेट कॅरी केले. सतीश नाराज असे स्वस्तामध्ये बाद झालाय. पहिल्या बॉलवर विकेट. 1 बॉल आणि 0 असं योगदान म्हणजे कोणते योगदान नाहीये सतीश याच्या माध्यमातून. अजिंक्य पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केले. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच सातत्याने मात्र या दोन टीमची चर्चा आपण पाहत असतो. एका साईडला असेल शिवप्रेमी शिरगाव संघ, एका साईडला असेल जय बजरंग वडोली संघ. यावेळेस पाहूया मिड विकेटला बॉल फेकून दिलाय आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार. सोकांडेची विकेट खूप महत्वाची होती आणि पहिल्या बॉलवर जाणली होती त्याप्रमाणे नक्कीच अजिंक्यने ती विकेट इथे कॅरी करून दिले. ओहो यावेळेस पाहूया स्लाइस केले बॉलला आणि क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून बॉल फ्लाय केलाय. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवलं गेलं डीप एक्स्ट्रा कव्हरकडे आणि तोपर्यंत आलेल्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 8 या आकड्यावर. तर इथे पाहावं लागेल थोडासा इथे बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिला यष्टीरक्षक विशाल शिंगोले. कोणतीही चूक करत नाहीये. पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केली म्हणजेच यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अशा पद्धतीने एका विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतो 8 या आकड्यावर. पाहूया उजव्या हाताने गोलंदाज. ओहो इथे पाहूया पॉइंटच्या डोक्यानं उडवलाय बॉल आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. तर नक्कीच मुरबाड तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध असं असणारं एक यूट्यूब चॅनल म्हणजेच आपली पब्लिक. तर मित्रांनो नक्कीच आपल्या पब्लिक या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा खेळून काढलाय अलाउन द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावर. मुरबाड तालुक्यामध्ये नक्कीच एक युवकांनी एक चांगली संकल्पना योजली आहे आणि आपली पब्लिक हा यूट्यूब चॅनल आहे त्यांचा. मित्रांनो जर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब केले नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, विनंती करतो, रिक्वेस्ट करतो की आपल्या पब्लिक या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 13 या आकड्यावर.
अजिंक्य जामगरे प्रथमतः ओव्हर करायला आला होता. त्यानंतर थोडासा पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर अटॅक चढवला होता, हल्ला चढवला होता. ते मात्र बॅटर गणेश याने आणि नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला उभा असणारा बॅटर म्हणजेच सचिन चोरगे, एक सुप्रसिद्ध खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मुरबाड टेनिसच नाही तर नक्कीच एक सुपला शॉट म्हणून या शॉटची निवड मात्र सचिन चोरगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ते सचिन चोरगे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. क्रमांक 2चं षटक इथे महेश शिंगोलेचा पहिलाच बॉल इथे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे सतीश शेळके होते उपस्थित म्हणजेच मिड ऑफ आणि आता ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय ज्याने नक्कीच महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला दाखवून दिलं सुपला शॉट, तोच सचिन चोरगे याला आपण पाहतोय सध्याच्या घडीला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय महेश शिंगोळेला. पहिला बॉल दमदार सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली आणि पाहावं लागेल आता हा शॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. फुल टॉस बॉल ऑन साईडला आणि बॉल दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला फेकून. हा येतोय आणि नक्कीच वेळेवर बॉल देखील मैदानामध्ये उपस्थित करतात. म्हणजेच भरपूर असे आयोजक आहेत. नयन शिंगोळे असतील, विवेक शिंगोळे असतील, मनीष गोंधळी असतील. डीआरएची मागणी वेस्ट ऑफ साठी ओके बॉल. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्यासोबत जॉईंट होतील हा कन्फर्म करायचे आमचे पंच देखील कन्फ्यूज आहेत. हा सिक्सर आहे की 4 आहे. चेक केलं जात आहे. ओहो इथे आणखीन एक दमदार बॉल जो मात्र पाहायला मिळाला. चौकार ओके. हो इथे पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका खेळलाय आणि सचिन चोरगेच्या बॅट मधनं आलेला हा षटकार. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला करताना आणि सातत्याने नक्कीच आपल्या संघासाठी कित्येक वेळा आपल्या संघाला एकट्याच्या जीवावर नक्कीच जिंकून दिलाय तो सचिन चोरगे सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये पाहतोय. शिवप्रेमी शिरगाव संघाचा आणि त्यांच्या अगेन्स्ट आता सध्याच्या घडीला झुंज देताना पाहतोय वडोली संघ. इथे पाहूया अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे तोपर्यंत आलेली एक सिंगल. दुसऱ्या धावचा इथे प्रयत्न केला होता डीआरएची मागणी. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत जॉईंट होतील मुकेशजी गायकर सर.
वाघोली संघाचा कॅप्टन विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. ओके बॅटर सेफ आहे. वाघोली संघाचा कॅप्टन विनंती असेल लगेचच मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचे. अक्षय शिल्के यांच्याशी संपर्क साधा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. 25 लॉस ऑफ 1 विकेट. गणेश आणि सचिन ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. ऑन स्ट्राईकला गणेशला पाहतो. यावेळेस गणेश देखील थांबायचं नाव घेत नाहीये. पण पाहूया फटका थोडा पचलाय आणि असं वाटलं होतं की जेव्हा गणेशाने फटका केला तेव्हा वाटलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल जाईल. पण शेवटच्या मोमेंटला जणू असं काय झालं आणि नक्कीच हा क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये आणि टिपलाय जाईल आणि संपलाय गणेश याचा खेळ. विकेट लागते दुसरी मैदानामध्ये. बॅटिंग करणारी टीम शिवप्रेमी शिरगाव संघाला. याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं बॅटिंग करत असताना शिरगाव संघासाठी. आणि आता सध्या आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. तो म्हणजेच दर्शन शिंदे. चांगली इथे नक्कीच कौतुक करावं लागेल दर्शन शिंदेचं. कारण की अत्यंत कमी कालावधीमध्ये नक्कीच आपल्या नावाचा बोलबाला टेनिस क्रिकेट मध्ये त्यांनी मात्र वाजवला. दर्शन शिंदे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. आणि त्याच्या सोबतीला म्हणजेच सचिन चोरगे देखील असतील. सध्या चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून देखील पाहिली आपण. एक षटकार त्यांच्या बॅटमधनं पाहिला. एक चौकार देखील पाहिला. अशा पद्धतीने आतापर्यंत 11 धावांची खेळी सचिन चोरगे यांच्या बॅटमधनं पाहिली. धावसंख्या आपण पाहतोय 25 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात. प्रथमतः सतीश सोकांडे यांनी आपली विकेट गमावली. थोडासा नाराज असेल सतीश सोकांडे स्वतःवर. इथं पाहूया अजिंक्य. ओहो हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे पाहूया पूल केलाय. पूल आणि सक्सेसफुल आणि बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन चोरगेच्या बॅटमधनं आलेला चौकार. सचिन चोरगेची अटॅक केला अजिंक्यवर आणि पाहावं लागेल आता अजिंक्यला इथे विकेट घेणं गरजेचं राहील. विकेट मोहीम इथे सुरू आहे. यश इथे प्राप्त होईल का? अजूनही 5 बॉल असतील अजिंक्यचे. पहिल्या बॉलवर तर चौकार आलाय. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये अजिंक्यला. स्विजिटचा फटका अटेंड केला. पाहूया सुपरफुल एक फटका लाजवाब देखना. हा क्रिकेटचा मंत्रमुग्ध करणारा फटका सचिन चोरगेच्या बॅटमधून आलाय. दुसरा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 33 या आकड्यावर. अजिंक्य पहिल्या ओव्हरचा विचार केला. 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा विश्वास संपादन केला होता. पहिल्या 2 बॉलमध्ये यश इथे संपादन झालं नाहीये. कारण की 2 बॉलमध्ये 2 चौकार जे मात्र पाहायला मिळाले. यजमान संघ आहे. घरचा मैदान आहे आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव या मॅच मध्ये ते पणाला लावावं लागेल यात काही शंका नाहीये. पाहूया जय बजरंग वडवली हा संघ आपण इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट शिवप्रेमी शिरगाव. इथे पाहूया स्कूपचा फटका खेळायचा इथे प्रयत्न केला होता आणि नक्कीच व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव
ऍड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 35 या आकड्यावर, 33 या आकड्यावर, सॉरी माफ करा. थोडीशी थोडी चुकी झाली स्कोररच्या भूमिकेत असलेले, सॉरी माफ करा. 34 धावा आपण पाहतोय. अशा चुका होत असतात, थोडं प्रेशर असतं, प्रत्येक बॉलवर नजर ठेवायची असते. तर 34 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय. इथे पाहूया त्याच पद्धतीने सुपला शॉट केलायचा इथे प्रयत्न केला होता, फक्त दिशा दिली बॉलला आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. सचिन सोरगेच्या बॅटमधनं 8 बॉल आणि 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या फलंदाजीमध्ये देताना आपल्या संघासाठी आपण पाहतोय सचिन सोरगे याला. आणि सध्या अजिंक्य या गोलंदाजावर विश्वास संपादन केलं होतं, त्या पद्धतीचं विश्वास संपादन इथे सातत्यात आणू शकला नाहीये. पुन्हा एकदा स्विजिटचा फटका आणि पावल लागेल. कॉपी बुक स्टाईलने हा फटका खेळलाय. मागील बॉलवर देखील हा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न यशस्वीरित्या पार केला होता. त्यानंतर थोडासा इथे नक्कीच पुन्हा एकदा प्रयत्न केला, यावर 2 धावा इथे अंकित करू शकला आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 14 म्हणजे 40 या आकड्यावर. सचिन सोरगे आता सध्याच्या घडीला एक तारणहार आपल्या संघासाठी बनतो. सातत्याने आपण पाहतो मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा खेळ, आणि आज देखील त्याच पद्धतीने पुन्हा एकदा या मॅच मध्ये कामगिरी करताना आपण पाहतोय. हो हो, यावेळेस आडव्या बॅटने ऑन साइडला बॉल गेलाय सीमा रेष पार. सचिन सोरगेच्या बॅटमधून आलेला मॅक्झिमम पॉवरफुल तर वडोली संघ मयुराच्या पहिल्याच बॉलवर अटॅक केलाय आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय A1 पॉवरफुल मॅक्झिमम ब्युटिफुल षटकार. मयूर शेळके गोलंदाज क्रमांक 4च्या षटकामध्ये आपण त्याला पाहतोय. आणि नक्कीच वडोली गावाचं नाव मात्र मोठ्या उंचीवर नेऊन ठेवायचं काम त्याने नक्कीच केलंय. या स्पर्धेचे काही नियम आहेत की बॉल नक्कीच खराब झाला, घाल झाला, भिजला, हरवला, फुटला तर नक्कीच चेंडू नवीन दिला जाईल. आणि ते देखील चित्र आपण सध्याच्या घडीला पाहतोय या मैदानामध्ये.
पहिल्या बॉलवर अटॅक आलाय आणि बॅटिंगला आपण सध्या पाहतोय दर्शन शिंदेला पाहतोय. पहिल्या बॉलवर एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. अत्यंत कमी काळामध्ये नक्कीच एक चांगली प्रगती टेनिस क्रिकेट बॉलमध्ये करताना आपण त्याला पाहिलं. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो आणि पहिल्या बॉलवर अटॅक जे मात्र मयूर शेळकेवर चढवलाय. ओहो, यावेळेस ट्रिपल अचित, दांडी 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 गुल. मयूर शेळके नक्कीच सांगत असताना हम भी किसी से कम नहीं है. पहिल्या बॉलवर आलाय षटकार, त्यानंतर घेतले विकेट आणि नक्कीच कमबॅक या मॅच मध्ये कसं असावं. मयूर कंप्लीट झाली तर नक्कीच डीजे नाना याचकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते मात्र वडोली संघाचा कोणताही गोलंदाज जर हॅट्रिक कंप्लीट करीत असेल तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल डीजे नाना यांच्याकडून. तर पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर आलेली विकेट. रियाज शेख आलाय. पहिलाच बॉल फेस केला मयूर शेळकेने रियाजसाठी आणि पहिला बॉल अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळायचा इथे प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. ओहो, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कॉपीबुक स्टाईलने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेगला आणि नक्कीच तोपर्यंत आलेली एक धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 53 या आकड्यावर. चांगली सुरुवात जी मात्र म्हणता येईल आणि डाव सावरायचं काम सध्याच्या घडीला सचिन सोरगेने केलंय. 31 धावांचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं या मॅच मध्ये. त्यानंतर थोडंसं इथे डाव सावरायचा प्रयत्न नक्कीच सागरने देखील केला होता, सचिनने केला होता, माफ करा. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा दांडी गुल, पुन्हा एकदा कमबॅक या मॅच मध्ये. मयूर शेळके जसे तसं उत्तर देतोय प्रत्येक फलंदाजाला आणि नक्कीच आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करणारी टीम शिवप्रेमी शिरगाव संघाला. आपण पाहतोय 55 या आकड्यावर. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 4 ओव्हरमध्ये तब्बल 55 धावा आपण पाहतोय टीमच्या स्कोअर कार्डवर. गुड बॉलिंग जी मात्र मयूर शेळकेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि सध्या जर पाहिलं गेलं तर नक्की ज्या पद्धतीने इथे रोखायचं होतं त्या पद्धतीने नक्कीच रोखलं गेलं शिरगाव संघाला. कारण की 3 ओव्हरचा विचार केला तर अक्षरशः तुटून पडला होता तो मात्र सचिन सोरगे नावाचं वादळ या मैदानामध्ये आणि नक्कीच त्याला बाद करण्यामध्ये यश इथे संपादन केलं ते म्हणजेच मयूर शेळकेने. आणि आता पाहतोय सध्या धावपलकावर आपण धावा पाहू शकाल म्हणजेच 55 या आकड्यावर. घरचा मैदान नक्कीच सातत्याने चांगला खेळ मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये दोन्ही संघ करताना आपण पाहतो. आज देखील तशा प्रकारची कामगिरी इथे होईल का दोन्ही संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. झुंज देतात, झुंजामध्ये वर्चस्व गाजवेल कोण एकमेकांविरुद्ध खेळताना आपण पाहतोय हे दोन संघ.
क्रमांक 5चं षटक इथे मार्गस्थ असेल. 20वा रिसॉर्ट एन कडनं इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल अवेल. इथे पाहावं लागेल अवेलची ही गोलंदाजी. राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल इथे पाहूया ट्रिपलला चित्ता उद्ध्वस्त केल्यात आणि नक्कीच विकेटचा पतन. धक्का लागतोय 14 मैदानामध्ये. बॅटिंग करणार टीम शिवप्रेमी. नक्कीच सर जर विचार केला तर या मैदानामध्ये 5 विकेट गमावल्यात. ते म्हणजे शिवप्रेमी शिरगाव संघाने जर 5 विकेटचा जर विचार केला तर नक्कीच 4 विकेट या ट्रिपलला चित्त म्हणजे फर्निचर डिसमिट केलाय. अशा पद्धतीने या विकेट घेतल्या. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. ते मात्र वडवली संघाच्या. अवेल फुलर लेनचा बॉल ऑन साईडला खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे आहे डीपमध्ये. तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 5 गडी बाद 56 या आकड्यावर. अवेल पहिल्या बॉलवर चांगली सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली. पहिल्या बॉलचा विचार केला म्हणजेच अजिंक्यने देखील पहिला ओव्हर इथे कंप्लीट केला आणि त्यानंतर पहिल्या बॉलवर विकेट इथे कॅरी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा क्रमांक 5चं षटक जे मात्र अवेल करतोय आणि त्यांनी देखील पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केली. ओहो चांगला बॉल चांगली लाईन. सध्याच्या घडीला टप्पा शोधलाय. ज्या पद्धतीने मोहीम सुरू होती सातत्याने त्या मोहीमवर नक्कीच अटॅक्स आता मात्र सुरू करायला सुरुवात केली ती मात्र वडवली या संघाच्या गोलंदाजांनी. दुसरा बॉल देखील एक धाव खर्च केली. तिसऱ्या बॉलवर डॉट बॉल आपण पाहतोय अवेलचा. 20वा रिसॉर्ट एन कडनं इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल अवेल. हाफ ट्रॅकर बॉल थोडी लाईन थोडी खराब पाहायला मिळाली आणि व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ॲड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या ती मात्र आहे 57 या आकड्यावर. फलंदाजीचा विचार केला जबरदस्त कामगिरी सातत्याने करत असतात. गोलंदाजीचा जर विचार केला जबरदस्त गोलंदाजी देखील सातत्याने करत असतो. तो मात्र शिवप्रेमी शिरगाव संघ यांच्या अगेन्स्ट खेळायचा असेल तर नक्कीच इथे रोखावा लागेल. ऑन साईडला क्रॉस द लाईन आउटव्या बॅटने डीपमध्ये प्रोटेक्शन सेट होतं पण त्या दोन रक्षकांना चुकून बॉल होते फरार. सीमारेषे पार आलाय चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 61 या आकड्यावर. 61 धावा आपण पाहतोय. अवेल चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने हवी होती ती गोलंदाजी करताना आपण अवेलच्या माध्यमातून पाहतोय. क्रमांक 5चं षटक मात्र इथे विश्वास संपादन केलं होतं आणि त्या पद्धतीचा प्रयत्न आणि या प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये घेताना अवेलला आपण पाहतोय. ओहो यावेळी चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल जो मात्र पाहायला मिळतो. इथे पाहूया कॉलिंग चुकीचं आलंय आणि विकेट जाण्याची संधी इथे होती आणि घडेल का या मॅच मध्ये. हो की नाही हो की नाही हो की नाही प्रश्नचिन्ह पडला होता. अखेरीस एका सिंगलवर समाधान मानावं लागलं आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 62 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल अजूनही शिल्लक ते म्हणजेच अवेलचं. 20वा रिसॉर्ट एन कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल आणि ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय सिराज. स्टेप आउट केल्याचा प्रयत्न केला होता. इथे पाहूया क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल तर कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावाचं इथे कॉलिंग दिलं होतं पण दुसरी धाव इथे कंप्लीट होऊ शकली नाहीये आणि नक्कीच एका सिंगलवर इथे समाधान मानावं लागलं आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 63 या आकड्यावर. 5 ओव्हरचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला. 63 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर पाहतोय.
अशा पद्धतीने नक्कीच गोलंदाजीचा विचार केला अजिंक्यने पहिलं षटक इथे कंप्लीट केलं होतं तेव्हा मात्र एक विकेट घेतली 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर महेश शिंगोळे गोलंदाजीवर आला. त्यानंतर क्रमांक 2च्या षटकामध्ये त्याने मात्र 15 धावा खर्च केल्या. अजिंक्य जामगरे क्रमांक 3चं षटक घेऊन आला. त्यानंतर त्याच्यावर थोडा अटॅक आला, हल्ला चढवला, 20 धावा खर्च केल्या. मयूर शेळकेचा विचार केला तर नक्कीच 2 विकेट कॅरी केल्या, 9 धावा खर्च केल्या. आणि अवेल क्रमांक 5चं षटक घेऊन आला आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या म्हणजेच 63 या आकड्यावर आणि 30 बॉल आणि 64 धावांचं टार्गेट जे मात्र सेट करून ठेवलंय ते म्हणजेच शिरगाव संघाने वडवली संघाच्या समोर. आणि हे 64 धावांचं टार्गेट इथे चेस होईल की डिफेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया कल्याणवरून आमच्या सोबत आजच्या दिवसासाठी जॉईंट आहेत म्हणजेच प्रथमेश ठाकूर सरांकडे. थँक्यू सो मच. तर सन्माननीय विनोदजी बडेराव साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. वाघोली संघाचा कॅप्टन विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीशी लगेच संपर्क साधायचे. वाघोली संघाचा कॅप्टन विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीशी लगेचच क्विक संपर्क साधायचे. चला नेक्स्ट मॅच कडे आपण जाणार आहोत म्हणजेच टॉससाठी. तर न्यू यंगस्टार कोरावले आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेल म्हणजेच पवार 11 माल्हेड संघ दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. तर टॉससाठी लगेच दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल की रिपोर्टिंग करायचे. न्यू यंगस्टार्स कोरावले आणि पवार 11 माल्हेड दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. तर दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉससाठी इथे रिपोर्टिंग करायचे. आजचा दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसातील हा 4था सामना आपल्याला भेटीला येतोय. तर दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच उपस्थित राहायचे टॉससाठी प्लीज. तर दाजी धुमाल हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया वेलकम सरचे स्वागत. म्हणजेच न्यू यंगस्टार कोरावले संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर विनंती असेल पवार 11 माल्हेड संघाच्या कॅप्टनला की लगेचच इथे उपस्थिती दाखवायचे. तर जसं दुसरं सत्र सुरू होत आहे कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. ऐकूया कल्याणचा बुलंद आवाज प्रथमेश ठाकूर सरांना. थँक्यू सो मच. चला थँक्यू सो मच कुमारजी बापरे आपलं मनपूर्वक आभार. पहिलाच बॉल लाव रफील. अंपायर सहमत नाहीये. खरं तर पंचांची भूमिका भरपूर महत्वाची असते आणि खरं तर भरपूर मोठी कॉन्ट्रोवर्सी सध्याच्या घडीला संपूर्ण सोशल मीडियावरती तुम्हाला पाहायला मिळेल. कारण बॉध गावस्कर टेस्ट मॅच देखील सुरू आहे. ती शृंखला देखील आपण पाहतोय.
आणि तिथे देखील पंचांवरती बरेचसे पोट उचलले गेल्यात, बरेचसे प्रश्न केले गेलेत, कारण ती चर्चा आपण करू आपल्या ओव्हर ब्रेकमध्ये. सध्या मॅचच्या दिशेने मी घेऊन जातोय तुम्हाला. टार्गेट आपण पाहतोय या दुसऱ्या डावामध्ये तब्बल 64 टार्गेट आहे. 64चा पाठलाग करण्यासाठी तयार आहे, सज्ज आहे टीम. दुसऱ्या बाजूने मात्र आपण पाहतोय दुसऱ्या डावात बॅटिंग करण्यासाठी जय बजरंग वडवली. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होते. खरं तर प्ले अँड मिस डॉट बॉल रेशिओ तर जास्त मोठा ठेवून चालणार नाहीये, कारण टार्गेट मोठं आहे आणि ते टार्गेट सर करण्यासाठी सुरुवातीपासून तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ओपनिंग पेअर आपण पाहतो मैदानात आतमध्ये दाखल झालेले सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूने स्ट्रायकिंग एंडवरती विशाल, दुसऱ्या बाजूला प्रतीकला आपण पाहतोय. गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप आहे का पंच? येस. चला आपण टेक्निकल रूम मध्ये गोष्ट चेक करणार आहोत. आणि पहिल्या दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं तर टेस्ट मॅच सुरू होते तेव्हा केन विलियमसन असेल, केएल राहुल असेल, दोघे देखील नो बॉलमुळे बचावले गेले होते. बट इथे आता मात्र गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला. येस. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पवार 11 मालेड आणि न्यू यंगस्टर कोरावळे या दोन संघांमध्ये असेल. चेक करतात आमचे तिसरे पंच आमच्या टेक्निकल रूममध्ये. खुल्या गटातला दांडगा अनुभव आहे, मोठ्या प्रमाणावरती खुल्या गटातल्या क्रिकेट ज्यांनी खेळलं अर्थातच मुकेशजी गायकर सर. फेअर डिलिव्हरी. चला कॅप्टन तयार राहा आपण. पवार 11 मालेडचे कॅप्टन आपण तयार राहायचं आणि न्यू यंगस्टर कोरावळेचे कॅप्टन आपण देखील तयार. थांबून खेळलाय आणि फटका अभेद आहे. चेंडू मुक्त संचार करतोय आणि फायनली कॅच ड्रॉप झाल्याने बॉल पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. विनोदजी बडेराव साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ओव्हर नंतर टॉस करणार आहोत. खरं तर ट्रॅव्हिस हेड संपूर्ण भारतीय प्रेक्षकांसाठी भरपूर डोकेदुखी ठरले. आणि खरं तर ट्रॅव्हिस हेड नाही, ट्रॅव्हिस हेडेक नाव ठेवलंय त्याला. भरपूर त्रास दिला ट्रॅव्हिस हेडने भारतीय गोलंदाजांना. ती अर्थातच वर्ल्ड कप फायनल मॅच असू द्या, त्यानंतर WTC फायनल असू द्या, प्रत्येक टेस्ट मॅचमध्ये ट्रॅव्हिस हेड एक डोकेदुखी म्हणूनच ठरलाय भारतीय गोलंदाजांसाठी. त्याच्यासाठी काहीतरी वेगळी प्लॅनिंग भारतीय गोलंदाजांना करावी लागेल. कुठेतरी मोहम्मद शमीची देखील कमी जाणवती आहे भारतीय संघामध्ये, कारण सिराज आणि बुमराह त्यासोबत नितेश रेड्डीला आपण पाहतोय. या सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुरू असलेल्या टेस्ट मॅचची चर्चा आहे, कारण बरेचसे प्रेक्षक आपण पाहतोय हॉटस्टारवरती मात्र मॅचचा देखील आनंद घेतात. सध्या इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण यजमान विपक्ष मेहमान असा सामना आपण पाहतोय. होम ग्राउंडवरती बराचसा अनुभव आहे जय बजरंग वडवलीला. सो इथनं टीम वडवलीला ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट असेल. लॉफ करायचा होता प्ले आणि मिस डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा वाजवी केस संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती. आता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक असतील 24 आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी 58 धावांची गरज. नेक्स्ट मॅच टॉससाठी तयार राहा. दोन्ही टीमचे कॅप्टन पवार 11 मालेड आणि न्यू यंगस्टर कोरावळे कॅप्टन आपण तयार राहायचंय. विनोदजी बडेराव साहेबांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते पण आमच्या टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. आपण टॉस कंप्लीट करून घेऊयात. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस कंप्लीट केला जाईल. पहिल्या फेरीतली अंतिम लढत आहे. त्यानंतर पिंक पॅन्थर्स
कानरडे संघ आपण देखील तयार राहायचं आहे. त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई आंबेळे संघ आपल्याला पाहायला मिळेल. ती 4 ओव्हरची मॅच असेल. टॉस जिंकला तर अर्थातच पवार 11 माले टीमच्या कॅप्टनांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी त्यांनी आमंत्रित केलं न्यू यंगस्टर कोरावळेला. यापुढची लढत देखील भरपूर महत्त्वपूर्ण असणार आहे, भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे. पुढचा बॉल कॉम बॉक्स एंड कडून ओव्हर द विकेटनं संपर्क नाहीये, अद्यापही संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये आणि कुठेतरी हे गरजेचं. टायमिंग तुम्हाला मात्र आता साधावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, अन्यथा इथून हा सामना जिंकणं होम ग्राउंडवरती भरपूर कठीण असणार आहे. होम ग्राउंड म्हटलं की नेहमीच समर्थकांचा दबाव तुमच्यावर असतो, पण त्या दबावाला झुगारून चांगलं खेळ करणं गरजेचं आहे. सिंगल बॉलला प्राधान्य दिलं जातं. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 आल्या, ज्यामध्ये 3 डॉट बॉल होते आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 डॉट बॉल आला आणि 2 सिंगल आपल्याला कंप्लीट झालेला पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहिला, पण ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहे. लाईन भरपूर बाहेर ठेवली गेली. लेंथ अतिशय चांगली होती आणि या लेंथवरती यापूर्वी गोलंदाजाला 3 चेंडूवरती यश मिळालं, पण लाईनमध्ये मिस्टेक झाली, भरपूर बाहेर ठेवला गेला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आला. यावेळेस पुढ्यात होता लॉफ करण्याचा प्रयत्न, पण नाही, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. खरं तर दोन्ही बॅटर्सचा आपण पाहतोय प्रयत्न भरपूर सुरू आहेत, बट बॅट आणि बॉलचा संपर्क जसा खरं तर व्हायला हवा होता तसा झाला नाही. आणि दरम्यान देखील आपण पाहिले तर फक्त आणि फक्त 2 धावा इथे पूर्ण झाल्या. चौकार फक्त आणि फक्त आपण पाहिलं तो फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून आला. यावेळेस देखील स्मॅश करायचा होता. इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू आपण पाहतोय. अवांतर धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे सरसावली जाईल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता आली आहे ती 12 वर. भागेश आमच्या सोबत आमचे मानभूत स्कोरर आहेत. ओव्हर द मिड ऑन, लॉंग ऑनला प्रोटेक्शन नाहीये, त्याचा बेनिफिट पूर्णपणे बॅटरला मिळतोय. चेंडू धन धन करत चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा चौकार. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या बाहेर, कारण लॉंग ऑनला प्रोटेक्शन नाहीये, त्याचा बेनिफिट मिळतोय. P2च्या या षटकामध्ये ऑन साईडला वळवला गेला. पुन्हा एकदा फाईन लेगचे फिल्डर ऍक्शन मध्ये येत आहेत. तुरंतच बघा ऍक्शन मध्ये येणं तुरंत गरजेचं आहे. आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन कशा जागात तिथे चेंडू भरपूर क्विक ट्रॅव्हल होतो, त्यामुळे तुमचं लक्ष चेंडूकडे असणं भरपूर गरजेचं आहे. शॉर्ट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगमध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली. ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि आता पॉवर प्लेचं बंधन पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये नाहीसं झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता आपण पाहतोय 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 11 धावा इथे कुठल्या गेल्या ते गोलंदाज तुषारच्या विरोधामध्ये. इथून मात्र आता गेअर अप करावं लागेल, चार्जअप करावं लागेल. जो धावफलक संत गतीनं सुरू आहे त्याला मात्र आता वेगानं पुढे तुम्हाला न्यावं लागेल. हे भरपूर महत्त्वाचं असेल या मॅचमध्ये. आमचे नयन, विवेक, मनीष, भावेश, कराळे, रवी असतील, प्रदीप असतील, केशव, ओमकार, अर्जुन, सुजित, स्वरित, प्रेम, मनोज, विराज, संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम तुम्ही पाहतात. समर्थक कृपा टीम ज्यांनी अफाट मेहनत घेतली समर्थक कृपा चषकासाठी आणि खरं तर एक दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवतोय. पुढच्या वर्षी मात्र लाख मोलाची स्पर्धा असणार आहे. खरं तर पहिलं पारितोषिक तब्बल ₹1,00,000 या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे पुढच्या वर्षी एक मोठा धमाका या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहणार आहात.
सोशल मीडिया मात्र सातत्यानं आपण पाहतोय सोशल मीडियावरती बऱ्याचशा आज इन्फ्लुएन्सर्सला ओळख मिळाली, पण आपली पब्लिक म्हणून यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाल तर नक्कीच आमचे वाघिवलीचे काही क्रिएटर्स आहेत, सगळे मित्र एकत्रित आले आणि त्या वाघिवलीतील सगळ्या मित्रांनी एकत्रित येऊन त्यांचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आपली पब्लिक म्हणून. 9,000हून अधिक त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत. त्यामुळे आपल्या खरं तर परिसरातील मुलांनी काही नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्या भूमिपुत्रांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आपल्या भूमिपुत्रांना आपण नाही तर कोण सपोर्ट करेल. त्यामुळे आपल्या सगळ्या या हक्काच्या वाहिनीला अर्थातच आपली पब्लिक या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. भरपूर कॉमेडी व्हिडिओज तुम्हाला तिथे त्यांच्या पाहायला मिळतील. आणि खरं तर आजच्या जगात रोहित तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दुःख देण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण ज्या प्रकारे तुम्ही पाहतात आपली पब्लिक त्यांचे व्हिडिओ पाहाल तर भरभरून हसाल तुम्ही. सो त्यांच्या कॉमेडी व्हिडिओज तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. त्यामुळे आपली पब्लिक या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. ऑनगोईंग मॅचकडे तुमचं लक्ष भेटेन. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर सिंगल, टीमची टोटल 20. यावेळेस देखील आपण पाहतोय प्रयत्न सुरू आहेत. बघा, असं नाही की प्रत्येक बॉलवर प्रयत्न होत नाही आहेत, सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, पण टायमिंग होत नाही आहे. ताकद कुठे अपुरी पडते, कुठे गोलंदाज व्हेरिएशनचा जास्त वापर करतोय. यावेळेस देखील बॅटची एस आहे, थर्ड मॅन ॲक्शन मध्ये. येस इज गॉन. पहिला मोठा धक्का लागला बॅटिंग करताना. जय बजरंग वडवलीला 64चा पाठलाग करताना. सातमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर जास्त कारण आपण पाहतोय बॅटर जो आघाडीला गेला होता तो आता मदर तंबूच्या आश्रयाला परतलेला आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज विशाल इथे बास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल बास झालाय, त्यामुळे आता पूर्णपणे या संघाची जबाबदारी वैभव आणि दुसऱ्या बाजूला प्रतीकवरती आहे. प्रतीकच्या बॅटपर्यंत 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्या. या संपूर्ण इनिंगमध्ये 2च चौकार लगावले गेले, ते देखील फक्त आणि फक्त प्रतीकच्या बॅटमधून आल्या. त्यामुळे इथे आता जबाबदारीनिशी खेळ करावा लागेल. इक्वेशन या मॅच मधलं समीकरण मी सांगेन, 14 चेंडू आणि तब्बल 44 गरज. यावेळेस देखील हलक्या हातानं फक्त क्लास आपल्याला पाहायला मिळाला. काय सौंदर्य दाखवलंय क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्लासिकल चौकार. क्लासिकल फटका आपण पाहिला, पुस्तकी स्टाईलमध्ये, अगदी कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळला गेलेला हा फटका आपण पाहतोय. डीप पॉइंटला क्लिअर करणारा. धावसंख्या 4 आणि या चौकाराने धावफलक आता आकार घेत असताना टोटल 24. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. सध्याच्या घडीला मैदानात आतमध्ये परिस्थिती अशी आहे ना की धावा येणं महत्त्वाचं. त्या कशा का नाही होत, अतिरिक्त ओव्हर थ्रो होत किंवा बॅटच्या साहाय्याने होत, धावा येणं सध्या भरपूर इम्पॉर्टंट आहे. जय बजरंग वडवलीला हलक्या हाताने खेळून काढलाय, गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. गॅप मात्र भेदता आला नाही, सिंगल मिळाली. इथे शेवटच्या बॉलवरती अंपायरचा इशारा. ड्रिंक्स ब्रेकचा 3 ओव्हरचा कॅच संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 38 धावांची गरज. मैदानात आतमध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. या दरम्यान आपल्याकडे वेळ आहे. डीजे नाना यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत, छोटासा डीजे ब्रेक.
मार्गशीर्ष महिना सुरू आहे. खरं तर आता मात्र मोठ्या प्रमाणावरती भक्त भाविक पदयात्रे सोहळा करतात. खरं तर तो एकविरेचा असेल, श्री क्षेत्र एकविरा असेल किंवा श्री क्षेत्र शिर्डी असेल, तिथपर्यंत 8 ते 4 दिवस म्हणजे एकविरीला आपण पाहतो 4 ते 5 दिवस चालत कोणी जातात, त्यासोबत शिर्डीला जात असतात. ही श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा असते प्रत्येकाची आणि त्या देवावर असल्या श्रद्धेसाठी मात्र भाविक भक्त चालत पदयात्री सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात. येत्या 26 जानेवारीला तुम्ही पाहाल तिसगावातून मानाची पालखी एकविरीला निघण्यासाठी तयार होणार आहे. याचवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट वॉज दॅट, पॉवर पॅक ओव्हर द लॉंग लेग, इट्स अ युजेड सिक्सर. टेरिफिक शॉट इट वॉज. काय संपर्क झाला बॅट आणि बॉलचा, ज्या क्षणाला संपर्क झाला त्या क्षणाला तिथे मोहर लागली षटकाराची आणि या षटकारानं आत्मविश्वास वाढलाय पूर्णपणे. जय बजरंग वडवली संघाचा 64 करायच्यात आणि आता मात्र मनामध्ये निश्चय केलाय की इथून या मॅच मध्ये आम्ही कमबॅक करणार आहोत. झालं गेलं विसरून पुन्हा नव्यानं उभं राहणार आहोत आणि विजयासाठी संघर्ष आम्ही मोठा करणार आहोत. त्यांनी आता मात्र निश्चय केला विजयाचा आणि त्या विजयासाठी आता मात्र धडपड सुरू झाले. षटकार ठोकलाय, सॉफ्टने खेळून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका आल्याच्या नंतर मात्र संयम दाखवला गेलाय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला, पण संयम दाखवण्याची वेळ आता निघून गेली आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये संयम दाखवला असता आणि दाखवला देखील, त्यामुळे आता पुढच्या 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त मोठे फटके खेळावे लागतील. इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू शिल्लक 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी आता 31 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 3 धावा इथे कुटायच्यात. त्यामुळे आता दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती देखील असणार आहे. होम ग्राउंड वरती ते बॅटिंग करतायत. पुढचा बॉल, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय, रनआउटची संधी आहे. धावलेत फलंदाज सोबत यष्टी रक्षक देखील आणि ते मात्र काय घडलंय, एक धाव इथे पूर्ण झाली आहे का? हो, एक धाव पूर्ण झाली आहे. आणि कृष्णा सर, अगदी जे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आता मी एकच म्हणेन, तेल गेलं तूप गेलं आणि हाती राहिलं धोपाटणं. जिथे विकेट मिळाली असती विकेटही मिळाली नाही आणि एक धाव देखील इथे पूर्ण केली गेली. विकेटचं पतन झालं असतं खरं तर, पण त्या दरम्यान 1 रन मिळाली. धाव इथे महत्वाची असते हे जाणून घ्यायला हवं. दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी शिरगाव संघानं बॅटिंग भरपूर चांगली केली, पण आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. लांबीवरती जर धावा मिळाल्या असत्या तर कदाचित इथे 8 धावा अंकित केल्या असत्या. ये छक्का नाही भाई, ये अठ्ठा आहे. आठ चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी आता 24 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. क्या बात आहे, सामन्याला कलाटणी मिळते. मॅच इथे मात्र पुन्हा एकदा बदलते आणि सध्याच्या घडीला जे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि विजयासाठी 24 करायचे आहेत. ओ, स्मॅश करायचा होता अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि अतिरिक्त धावेनं धावफलकामध्ये बदल होत आहेत. आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 8 चेंडू 23 धावांची गरज आहे. वॉट मॅच. सामना मात्र आता रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील जबरदस्त टाइमिंग झालंय. वाह भाई वाह, ये गेंद भी जाएगी इस मैदान के दुगना लंबा. एक और सुपर हैंडसम सिक्सर.
वैभवचा आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑफ साइड रिजन मध्ये यामुळे जास्त बाहेर, पुन्हा एकदा वाईट बॉल. ऊपर वाला जब भी देता है ना भाई, छप्पर फाड़ के देता है. आणि आता मात्र ठेवायला जागा राहिली नाहीये जय बजरंग वडवली टीमला. इतकं मात्र भरभरून दिलंय देवानं. नशिबाची साथ मिळाली आहे आणि ताकदीची साथ मिळाली आहे. यावेळेस देखील आणखीन एक टेन क्रिक लाईव्ह न जणू काही ऍक्शन रिप्ले सुरू केलाय की काय मैदानाच्या आतमध्ये. मॅच हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळतात की काय. ऑन फायर, व्हाट अ शॉट. ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किल में खडा वही सबसे बडा. आणखीन एक षटकार वैभवच्या बॅटमधनं. आणि काय या सामन्याला कलाटणी दिले तब्बल 28 धावांचं. हे सर्वात महागडं षटक राहिलं या इनिंग मधलं. आणि गोलंदाज गणेशच्या विरोधामध्ये झालेले धुवाधार आक्रमण वैभवच्या माध्यमातून. क्या बात आहे. वैभव इथून जरी सामना शिवप्रेमी शिरगाव संघाने जिंको किंवा जय बजरंग वडवली संघाने जिंको, पण खऱ्या अर्थानं या संपूर्ण प्रेक्षक वर्गाची मन कोणी जिंकलेत ते फलंदाज वैभवनं. काय धुवाधार फलंदाजी केली. अक्षरशः गोलंदाजाची पिसं उपटली गेली आणि दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 10 धावांची गरज आहे. व्हॉट अ एक्साइटिंग मॅच. प्रेक्षकांना मात्र आश्चर्यचकित करणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ सुपर मॅच. 6 चेंडू 10 धावा. थरार क्रिकेटचा 16 आनंदाचा आणि अर्थातच श्री समर्थ कृपा चषक पहिल्या पर्वाचा लॉब करायचा होता. स्ट्राईक हवी वैभवला आणि त्यामुळे विकेट स्वतःची सॅक्रिफाईस करावी लागेल धावचीच्या स्वरूपात. फलंदाज होईल बाद. भी लढना पडताय. नशिबाशी भांडून विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न जय बजरंग वडवली संघाचा. यामध्ये सिंगल काढली आहे आणि या षटकारानं खरं तर पूर्णपणे सामन्याचं रूप बदललंय. महेशदादा पाटील जे खिडकालीचे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा येतात ते देखील आमच्या सोबत जोडले गेले आहेत आणि या चित्त थरारक सामन्याचे ते देखील साक्षीदार झाले आहेत. कारण आता समीकरण 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू 3 धावा. काय होईल या मॅच मध्ये, काय रंगेला सामना. त्या षटकारानं पूर्णपणे मॅचचं स्वरूप पलटलं आणि आता मात्र पूर्णपणे या सामन्याला कलाटणी दिली आहे जय बजरंग वडवली या संघाने. आता स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता. वैभवला स्ट्राईक हवी आहे आणि धावचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळेल. कहाणी में ट्विस्ट. आता 2 बॉल 3 ची गरज.
2 चेंडू 3 धाबांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉट अ ग्रेट मॅच, व्हॉट अ सुपर मॅच. प्रेक्षक अक्षरशः रस्त्यावर थांबून हा सामना पाहताय का इतका रोमहर्षक सामना, इतका चित्तथरारक सामना आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅच आहे. 2 चेंडू आणि आता विजयासाठी अवघ्या न अवघ्या 3 धावांची गरज आहे. काही घडेल या मॅच मध्ये, कोणी जिंको कोणी हारो, पण मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाही. कोई भी जीते कोई भी हारे, लेकिन मैदान के अंदर कोई नहीं जाएगा. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा सतीश पुढचा बॉल वैभवसाठी. हा चेंडू काय असेल पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. पंचांचा निर्णय तुम्हाला मानावाच लागेल. अतिरिक्त धाव आहे आणि या अतिरिक्त धावेनं आता पुन्हा मॅचला कलाटणी मिळाली आहे. येणारे 2 चेंडू आणि आता विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 धावा. चला अंपायरचा निर्णय फायनल डिसिजन असेल. तर 2 चेंडू 2 धावा आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती वैभव आपल्याला पाहायला मिळायचा. वैभवनं विजयाचं स्वप्न दाखवलंय आणि विजयाचं स्वप्न दाखवलेलं पूर्ण करता येईल का? ओ काय घडलंय? पुन्हा एकदा मॅचला कलाटणी. क्या बात आहे. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा सामना आपल्या बाजूनं खेचण्याचा प्रयत्न केलाय तर टीम शिवप्रेमी शिरगावनं. अप्रतिम अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळतात. तर शेवटचा 1 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, मंजिल के कई इंतजाम अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी आहे. आणि या खुल्या आकाशामध्ये गरुड भरारी तुम्हाला घ्यायची असेल ना तर या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करणं महत्वाचं आहे. आपल्या संघाची आपल्या गावाची अस्मिता पणाला लागली आहे. ते अस्मिता जपण्यासाठी या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी दोन्ही संघांचा हा मोठा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळते समीकरण. व्हॉट अ ग्रेट मॅच, व्हॉट अ सुपर मॅच. संपूर्ण प्रेक्षक जे ऑनलाईन बघतात त्यांचे इंटरनेटचे पैसे वसूल झालेत आणि जे गाडी घेऊन पेट्रोल टाकून अक्षरशः मैदानापर्यंत आलेत त्यांचे पेट्रोलचे पैसे देखील वसूल झालेत. 1 चेंडू 2 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये पूर्णपणे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेवटच्या या एका बॉलवरती या 2 धावा रोखणं देखील गरजेचं आहे. 1 चेंडू 2 धावा. हृदयाचे स्पंदन वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. खरं तर हृदय विकाराचा कोणाला त्रास असेल, हार्ट अटॅक कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बघू नका ही मॅच, कारण कमजोर दिल वालों के लिए मुकाबला नहीं है. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. और थ्रिलिंग मॅच. 2 धावांची गरज होती. फटका चांगला खेळलाय. 1 पूर्ण केलीये. दुसऱ्यासाठी पलटलेत आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. काय शॉर्ट रन आहे की काय? रिव्ह्यू ची मागणी केली आहे. थांबा, अजूनही मॅच रिझल्ट आला नाहीये. तिसरी धावलेत का अंपायर? थांबा, पंचांचा अधिकृत इशारा येऊ द्या आमच्यापर्यंत. कृष्णा सर, एक्झॅक्टली काय असेल आता अधिकृत इशारा तुमचा करा. टीम जय बजरंग वडवली, आपण कोणत्याही प्रकारे वाद करू नका. आपण थांबा, पंच निर्णय घेतील. तुम्ही या डगआउट मध्ये, आपण पंच निर्णय घेतील.
तर मॅनेजमेंट टीमचा फायनल निर्णय असेल. तर सामना संपलाय, मॅच फिनिश. आणि अशा प्रकारे या चित्तथरारक सामन्यामध्ये विजय मिळवलाय जय बजरंग वडवली या संघानं. व्हेरी वेल प्लेड, अभिनंदन आणि हार्ड लक टीम शिवप्रेमी शिरगाव. चला नेक्स्ट मॅच आपण सुरू करणार आहोत. पवार 11 मालेड आणि न्यू यंगस्टर कोरावळे. चला पुढची मॅच. चला फिल्डिंग लावून घ्या आपण, जास्त वेळ घेऊ नका. पवार 11 मालेड आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आपल्या 11 खेळाडूंसहित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. व्हॉट अ ग्रेट मॅच, जबरदस्त सामना होता रोहित आणि अप्रतिम सामना झाला. खरं तर या चित्तथरारक सामन्यामध्ये विजय मिळवला अखेर जय बजरंग वडवली या संघानं. यजमान संघ अर्थातच आपण पाहतो या होम ग्राउंडवरती विजय प्रस्थापित करत असताना इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. वेरी वेल प्ले टीम जय बजरंग वडवली. हार्ड लक, भरपूर चांगला संघर्ष राहिला शिवप्रेमी शिरगाव संघाचा. खरं तर मी शिरगाव संघाचं देखील कौतुक करेन, भरपूर चांगले लढलात, खूप चांगला खेळ राहिला. आणि नेक्स्ट मॅच पवार 11 मालेड विपक्ष न्यू यंगस्टर